नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आलेलो आहे नौर तालुका श्रीरामपूर। तर यात्रा निमित्त जो कुस्तीची दंगल, तर या संदर्भामध्ये आपण जाणून घ्यावा कुस्त्याचा कार्यक्रम। तर या संदर्भामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्या सोबत, कमिटी आपल्या सोबत आहे। तर आपण जाणून घेणार आहोत का बा त्यांनी जो कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये। तर अध्यक्ष आपली काय प्रतिक्रिया, आपण जो कार्यक्रम ठेवला केव्हापासून आणि कशा संदर्भात ठेवला? मी दिगंबर कचरू शिंदे, आमच्या नाऊर तालुका श्रीरामपूर या ठिकाणी ग्रामदैवत असलेले श्री सावळेश्वर महाराज यात्रा व महाशिवरात्री निमित्त 200 वर्षापासून जी परंपरा चालत आलेली आहे, या ठिकाणी 2 दिवसीय भव्य कुस्ती हंगामाचं आयोजन केलं जातं। गंगागिरी महाराजांच्या हस्ते या कुस्त्याचा सुरुवात झालेली आहे, या हंगामाची सुरुवात झालेली आहे। तर या हंगामा आयोजित करण्यासाठी आमचं नाऊर गावाचे भरपूर प्रयत्न असतात आणि आमचे पूर्ण यात्रा कमिटी या ठिकाणी पूर्ण प्रयत्नाने या कुस्ती हंगामाचं नियोजन करत असतं। आमच्या कुस्ती हंगामाचा 2 दिवस हंगामा असतो, 1 दिवस कीर्तनाची रूपरेषा असते आणि 1 दिवस सावळेश्वर महाराजांच्या प्रतिमेची गावातून भव्य अशी मिरवणूक निघून या ठिकाणी मंदिरात त्याचा समारोप होत असतो। आणि या कुस्ती हंगामासाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून नामांकित असे मल्ल या ठिकाणी उपस्थित झालेले असतात आणि त्यांच्या अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी कुस्त्यांचं नियोजन या ठिकाणी केलं जातं। आणि मी या ठिकाणी जे उपस्थित आहे सर्व कुस्ती प्रेमी आणि मल्ल त्याचे सावळेश्वर महाराज यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो आणि ही परंपरा अशीच अखंडित सुरू राहणार अशी मी सर्व कमिटीच्या वतीने जाहीर या ठिकाणी सांगतो। उपाध्यक्षांचं काय प्रतिक्रिया पाहिला आपण? सावळेश्वर महाराज यात्रा निमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम साधारणतः महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचा प्रतिमेची मिरवणूक होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवस सलग कुस्त्या असतात आणि तिसऱ्या दिवशी आम्ही महिलांसाठी खास, पूर्वी तमाशा होता ते तमाशा आता सध्या आम्ही बंद केलेला आहे आणि त्याला फाटा देऊन एक धार्मिक कार्यक्रम म्हणून महिलांचंच कीर्तन मागच्या वर्षापासून आम्ही आयोजित करतो। त्यासाठी साध्वी वैष्णवी देवी सरस्वती यांचं जाहीर हरिकीर्तन उद्या संध्याकाळी 7 वाजता आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे। आणि ही आमच्या यात्रा ही म्हणजे गंगागिरी महाराजांनी आम्हाला म्हणजे चालू केलेली, त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या आशीर्वादाने आमच्या गावामध्ये पूर्वी फार मल्ल होते, म्हणजे त्यांचं नाव आता मलाही सांगता येत नाही, कारण काय की जुने लोक सांगायचे की या नाऊरला एक परंपरा आहे कशाची, मल्लांची, आणि त्या दृष्टीने ही यात्रा आम्ही आयोजित करतो। आणि ही परंपरा गेल्या म्हणजे गंगागिरी महाराजांच्या 200 वर्षापासून ही आयोजित केलेली आहे। काका तुमची काय प्रतिक्रिया? आमचा हा फळ अतिशय तालुक्याचं उत्कृष्ट फळ आहे आणि इथं मल्ल भरपूर येतात, भरपूर कुस्त्या होतात। 2 दिवस कुस्त्यांचा हंगामा चालतो, तिसऱ्या दिवशी धार्मिक कार्यक्रम असतो आणि ही परंपरा 200 वर्षापासून कायमची टिकून आहे आणि आज भविष्यात सुद्धा आम्ही टिकून ठेवणार। डांगाळे पाटलांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत? आज माझे वडील या गावी 35 वर्ष सर्व्हिसला होते आणि ते नेहमी कुस्तीला प्रोत्साहन द्यायचे, म्हणून दरवर्षी पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मानाची कुस्ती माझ्या नावाची, माझ्या वडिलांच्या नावाची त्यांच्या प्रित्यर्थ मी ठेवलेली आहे। बक्षीस माझा असेल आणि ही जोपर्यंत मी आहे, माझा परिवार आहे, तर तोपर्यंतच या मानाच्या कुस्त्या माझ्या वडिलांच्या नावाने व्हाव्यात ही माझी इच्छा आहे आणि त्यानुसार आता परंपरा चालू आहे। आणि अध्यक्षांचं काय म्हणणं आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय बाळासाहेब पाटील घंगाळे, जिल्हा अध्यक्ष मनसे औरंगाबाद यांनी त्यांचे वडिलांच्या निर्माणानंतर वडिलांची जी आवड होती, जी कुस्तीची वडिलांना जी आवड होती, ती परंपरा चालू ठेवण्यासाठी 2 दिवस फडाची जी मानाची कुस्तीच्यासाठी ते आम्हाला देणगी देतात आणि मानाची कुस्ती लावण्यासाठी उपस्थित राहतात। मी पूर्ण सावळेश्वर महाराज यात्रा कमिटीच्या वतीने बाळासाहेब पाटील घंगाळे यांचं जाहीर आभार मानतो, धन्यवाद देतो। असंच आमच्या कुस्ती फाडावरती त्यांचं प्रेम असावं अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून। कॅमेरामॅन राजू आंबेकर सह संदीप गायके, नऊर।
तुम्ही मागे मागचे का